नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याकडे व्ह्यूअर्स आले, दोघे पती पत्नी आहेत, आपला फार्म बघायला आलेत। खरं तर हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे येताना त्यांना काय काय अडचणी आल्या हे सांगायचे होते। कारण इथे येणारे प्रत्येक जण सांगत असतो की आम्हाला येताना रस्ता सापडला नाही, बऱ्याच अडचण आले। कारण का आपला फार्म आहे तो गावापासून अगदी 5-6 किलोमीटर आहे आणि इथं आजूबाजूला कुठलीही सोय नाही। तर घर जरी म्हणाल तर आमचं एक घर आणि शेजाऱ्यांचे असे 2च घर आहेत। कुठलीही सोय नसताना लोक आम्हाला जेव्हा विचारतात की बाबा आम्हाला फार्म बघायला यायचं, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की एक दिवस ठरवलाय, रविवार ठरवलाय, त्या दिवशी तुम्ही फोन करून येत जावा। त्यावेळेस त्यांना माझ्या मिस्टरांना पिलीव मध्ये जावं लागतं, त्यांना तिथलं घेऊन यावं लागतं। तरी सुद्धा काही लोक आहेत की डायरेक्ट लोकेशन टाकतात आणि इथे येतात। मग कधी कधी काय होतं, आम्ही फार्मवर नसतो, कुठंतरी बाहेर असतो। आज हे दोघे आले तेव्हा पण आम्ही फार्मवर नव्हतो, दुसऱ्याच ठिकाणी कुठे गेले, आता ते सगळे तुम्हाला माहिती सांगतील की त्यांना काय काय अडचण आली। नमस्कार ताई। नमस्कार, तुमचं नाव वगैरे सांगा। माझं नाव आशा अभिमान महाडिक, मी टेंबुणी गावातून आले। पण आमची जास्त लई दिवसापासूनची इच्छा होती की इथं यावं, पण आता बघून व्हिडिओ हे बघून आलो तर सरांनी पण लोकेशन टाकलं, ते काय आम्हाला सापडलं नाही। काय प्रॉब्लेम आले सर तुम्ही सांगा। सापडलं नाही आम्हाला। आणि ज्यावेळेस सरांनी आम्हाला तिथं पिलीव गावामध्ये या, त्यावेळेस आम्हाला ते घ्यायला आले, त्यांच्या बरोबरच आम्ही इकडे आलो। भरपूर अडचणी येते, भरपूर लांब रस्ता म्हणजे रस्ता पण एवढा कच्चा रस्ता आहे, खेडेगाव आहे। कारण त्या दिवशी पण दोघं नवरा बायकोच होते आणि त्यांच्या बरोबर एक जण आणखी एक होते। त्यांचा पण एक प्रॉब्लेम होता की बाबा ते बोलायला लागले की कमरेला त्रास होतोय, रस्ता एवढा खराब आहे। तर सांगायचं हेच होते की बाबा रस्ता खराब आहे तरी सुद्धा लोक येतात। काय माहिती घ्यायची आहे म्हणल्यावर कुठं पण जाणारच लोक, पण कसं आहे एक वेळ ठरवलेली असते, त्या दिवशी आम्ही पण तुमच्यासाठी वेळ काढलेला असतो। तुम्ही एवढ्या लांब आलाय, आता तुम्ही आलाय कुठून? टेंभुर्णीवरून आपण आहे। आता बऱ्याच लोकांना आमचा पत्ता माहित नाही, आम्ही पत्ता काय सांगत असतो, पंढरपूर। आपलं पंढरपूर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। पंढरपूर पासून 40 किलोमीटर आहे हा पंढरपूर सातारा हायवे। तिथं आमचं पिलीव म्हणून गाव आहे आणि त्या पिलीव गावापासून आतमध्ये काळमवाडी एक छोटं खेडं गाव आहे। 6 किलोमीटर तिथं कुठलंही वाहन नाही, किंवा म्हणजे तुम्ही म्हणाल एखाद्या रिक्षाने वगैरे येईन मी रिक्षा करून तिथपर्यंत, तसं सुद्धा नाही। स्वतःची गाडी असली तर इथं येता येतं, नाहीतर जर एखादा माणूस म्हणजे येतात बरेच एसटीने वगैरे आले तर हे स्वतः जातात गाडी घेऊन आणि त्यांना इथपर्यंत। तर तुमचं इथं येण्याचं नियोजन काय होतं? आमचं नियोजन होतं की आम्हाला कोंबडी पालन करायचंय, योग्य मार्गदर्शन पण पाहिजे, त्याचं मार्केटिंगचं पण मार्गदर्शन पाहिजे। आम्हाला काहीच माहित नव्हतं ते ब्रूडिंग कशाला म्हणतात, तीच माहिती घेण्यासाठीच आम्ही आलो। मग तुमच्या इथं काय आहे? माझं शेती आहे, आमच्याकडे तोंडल्याची बाग आहे, अर्धा एकर बाग आहे। तर माझं नियोजन होतं की त्यात मुक्त असं कोंबड्या पालन करायचं, सोडायच्या बागेत। मग त्याच्यासाठी पण माहिती पाहिजेच होती, आम्हाला काहीच माहित नव्हतं की त्यात चालतंय नाही चालतंय कसं काय, आणि लहान पिलांचं संगोपन ते पाहिजेच होतं माहिती। मग आता बराच वेळ झाला, आम्ही सगळ्या गोष्टी वगैरे सांगितल्या। कसं इथं आल्यानंतर आज त्यांचा म्हणजे त्यांच्या तोंडल्याची तोडणी होती, पण त्यांनी ठरवलं तर बऱ्याच दिवसापासून यायचं, पण त्यांना वेळ भेटत नव्हता। तर त्या दोघांनी काय ठरवलं की आजचा दिवस तोडा राहू दे, आपण जाऊया। म्हणजे माणसं काय करतात, त्यांची पण कामाची काहीतरी ऍडजस्टमेंट करून इथे येतात, खर्च वगैरे त्यांचा इथे येण्या जाण्याचा होतो, आणि तेवढ्याच जर आम्ही वेळ नाही दिला तर लोक रागाला जातात की बाबा एवढं काय मोठं आहे की आम्हाला वेळ देत नाही, आम्ही एवढ्या लांबून येतोय। पण तुम्ही जर अचानक आला, तर जशी तुमच्या घरची कामं असतात तशी आमची पण कामं असतात। आता तुम्ही बघताय की आमच्या रानातली पण कामं कितीतरी राहिलेत, त्यात 2 पोरं आहेत, दोघांच्या वेगवेगळ्या वेळ आहेत शाळेच्या। मग त्यांना सोडायला एकदा जायचं, आणायला एकदा जायचं, आणि समजा अचानक कोण आलं म्हणजे आम्ही घरी नसताना 2 पोरं असतात, घाबरली जातात। जेंट्स येतात बऱ्यापैकी, लेडीज कमीच येतात। मग ती मुलगी असते, मुलगा असतो, मग घाबरणार, मग फोन करणार, मी पप्पा हे कोण आलेत, हे असं तसं गैरसमज होतात लोकांचे। म्हणून आम्ही लोकांना काय सांगतो, तुम्ही या, येण्याबद्दल काय नाही, फोन करत जा। आम्ही कितीतरी लोकांना इथं आल्यानंतर मार्गदर्शन केलंय, त्यांची सगळी सोय केलेली असते। आम्ही यायला काय म्हणत नाही, फक्त तुम्हालाच त्रास होतोय। आज किती त्रास झाला? भरपूर त्रास झाला ना। एवढे आले सगळ्यांचे एकच होता, किती लांब आहे, रस्ता किती खराब आहे, या सगळ्या गोष्टी होत्या। त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो तुम्ही या, पण फोन करत जा। फोन केल्यानंतर आम्ही वेळ देतो, त्यावेळेस जर आम्ही नाही वेळ दिला त्यावेळेस बोला की बाबा तुम्ही फोन केला आणि आम्हाला सांगितलं या, आणि त्यावेळेस तुम्ही वेळ दिला नाही, तर आम्ही म्हणू शकतो बाबा तुमच्या रागाला जाणं योग्य आहे। पण तुम्ही अचानक येता आणि वरून आमच्यावरच रागाला जाता, हे बरोबर नाही ना। कधी कधी काय होतं, मध्ये यांचे मामा वारलेले, त्यावेळेस माणसं अचानक अर्ध्या वाटत आली, मग ह्यांनी सांगितलं माझे मामा वारलेत। मग हे अशा गोष्टी पण लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत। मान्य आहे की आम्ही तुम्हाला माहिती देतो वगैरे सगळं, पण असं चालत नाही ना, तुमच्यासारख्या आमच्या पण अडचणी असतात। आता भरपूर वेळ दिला की वेळ तर आम्ही देतोच, कसं आहे आमचं कामच आहे। तुम्ही एवढ्या लांबून येताय, तुम्ही दिवसभर जरी म्हणला तर आम्ही वेळ देणार आहे। आमची कामं काय आज ना उद्या होतीलच, पण एवढ्या लांबून माणूस आहे त्याला वेळ दिला पाहिजे। तर आता तुम्ही आला, तुम्हाला भेटली का माहिती वगैरे व्यवस्थित? भेटली।
ती नव्हती बऱ्यापैकी, म्हणजे ब्रुडिंग वगैरे त्या मला विचारत होत्या ब्रुडिंग म्हणजे काय. तर आतमध्ये जाऊन त्यांना शेड दाखवलं, पिल्लं दाखवली, कोंबड्या वगैरे सगळं बघितलं त्यांनी. तर आता त्यांनी ठरवलंय कोंबडी पालन सुरुवात करायची, आपल्याकडून पिल्लं वगैरे घेणार आहेत आणि तिथनं ते सुरुवात करणार आहेत. तर आता जाणार आहे कसं, कारण का त्यांचं मगाशी काय चाललेलं, आता आपण आलोय पाठीमागून फिरून बघा आपल्या लक्षात राहील का परत कसं जायचं, कारण रस्ता. तर आता मुलीला आणायला हे जाणार आहे, त्यावेळेस मग ह्यांना तिथं पिलीव मध्ये सोडणार. हे प्रॉब्लेम जास्त होतो. हा, हे असं आमचं नियोजन आहे. तर कोणी यायचं असेल तर आजच्या व्हिडिओ मधून एकच सांगायचं होतं की यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून या, फोन करून या, आमच्याकडून वेळ मागून घ्या आणि त्या वेळेनुसार या. काल का कोण पण आलेले एक ह्यांनी मला मागाशी सांगत होते, एक जण पंढरपूरमध्ये का कुठेतरी आले होते, म्हणजे बरेच फार्म बघत ते आलेले. हे तर काल पण घरी नव्हते, मी पण पोरांच्यामुळे माहेरी गेलेली. मग आणि त्या माणसांना राग आला. ते हे काय म्हणायला लागली ती माहितीये का, की आम्ही जातो आणि तिथं फार्मवर तुमच्या जाऊन बघतो. तुम्हाला तर चालेल का, आज तुम्ही इथं आलाय आणि ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही तो माणूस आज तुमच्या इथे तोंडल्याच्या बागेत जाणार बघणार, तुम्हाला तर चालेल का, तुम्ही असल्यावर तुम्ही या. मग ह्या अशा गोष्टी सांगितल्या लोकांना पटत नाहीत. प्लीज तुम्ही रागाला जाऊ नका. तुम्ही आम्ही असताना दुसरी गोष्ट, जर समजा आम्ही तिथं पिलीमध्ये न्यायला आलो नाही तर माणूस सहजासहज इथे येऊ शकतोय का? नाही येऊ शकत नाही. येऊ शकत नाही माणूस. हा, येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, यायचा प्रयत्न जरी केला ना, पायवाटा एवढ्या आहेत. कुठल्या कुठल्या वस्तीला जाते, कोण शिकाराच्या वस्तीला जाऊन जाते, कोण पवाराच्या वस्तीला जाते, कोण कुठं कुठं जाते. मग तिथनं फोन करायचा, कुठला तरी तिथं शेळे राखणारे वगैरे असतात ना, त्यांना विचारतात. मग हे असं तुम्हालाच त्रास होते, आम्हाला काय तेव्हा. आम्ही पण एका शेळीवाल्याला विचारलं, दुसऱ्याच रस्त्याला गेलो. हा, मग तसं होतं. इथं लांब आहे, लोकांना वाटा सापडत नाही. त्यामुळे तुम्ही विचारून या. आणि आम्ही जर इथं जागेवर नसलो, आम्ही कुठं बाहेर असलो, तिथनं तुम्हाला कसा रस्ता सांगणार आहे. त्यामुळे फोन करा आणि त्यावेळेस या. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.